नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेशाचं आगमन होणार आहे सगळ्या घरोघरी। आणि आमच्या घरीही अशा पद्धतीने आम्ही सिंपलमध्ये डेकोरेशन केलेलं आहे। तर आमचा गणपती कुठला आहे, कसा आहे ते आपण बघूया। आणि आता थोड्या वेळातच आमचा गणपती घरामध्ये येणार आहे। आमच्या गणपती बाप्पांचं तर आगमन झालेलं आहे आणि स्वामी गणपती बाप्पांना घेऊन अंगणामध्ये आलेला आहे आणि स्वरूपने गणपती बाप्पा घेतलेले आहेत। याच्यानंतर मी गणपती बाप्पांची दृष्ट काढली आणि त्यांचं औक्षण करून पूजन करून घेतलं आणि याच्यानंतर गणपती बाप्पांना आतमध्ये घेतलं आहे। आणि घरामध्ये ज्या वेळेला गणपती बाप्पा येतात त्यावेळेला सगळ्या रूममध्ये फिरून येतात, जेणेकरून पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर संपूर्ण घर दाखवलं जातं। त्यांच्या दृष्टीने घरामध्ये सुख शांती नांदो ह्यासाठी आशीर्वाद मागितले जातात आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांचं स्वागत केलं जातं। गणपती बाप्पांसाठी स्पेशल असतं ते म्हणजे मोदक आणि खीर, उकडीचे मोदक आणि खीर केली जाते। आता आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची मूर्ती स्पेशल आहे, ती म्हणजे स्वामी समर्थांची गणपती बाप्पांची मूर्ती आहे। आणि यांची आता पूजा माझे मिस्टर स्वरूप करत आहेत। गणपती बाप्पांना वस्त्र घातलं आहे, याच्यानंतर हार हराळी घालून गणपती बाप्पांचं पूजन करत आहेत। गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही 1 महिना आधी ठरवली होती आणि आठवडा आधी आमचं डेकोरेशन सुरू होतं। हे साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे, कारण स्वामी समर्थांच्या पूजेमध्ये साधे सिंपलपणाच असतो, त्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे। गणपती बाप्पांच्या आगमनानंतर असं वाटायला लागलं की गणपती बाप्पा नसून स्वामींचंच आगमन झालेलं आहे। दोन्ही गोष्टी आम्हाला एकाच वेळेला मिळाल्यात असं आम्हाला वाटतं। त्याच्यानंतर आम्ही आरती करून घेतलेली आहे। आमच्या घरी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती केली जाते, दोन्ही वेळेला प्रसाद दाखवला जातो। अशा पद्धतीने आम्ही गणपतीची स्थापना तर केलेली आहे। आता 5 दिवस गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे, आरती करायची आहे आणि घरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे। गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वांना सुख शांती आणि समाधान लाभो आणि अशीच कृपादृष्टी त्यांची आमच्यावरती राहो आणि स्वामींचीही कृपादृष्टी आमच्यावरती राहो एवढीच अपेक्षा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना छान आनंदाची, प्रसन्नतेची आणि आशीर्वादाने भरलेली जाओ आणि तुम्ही देखील आपल्या गणपतीची छान अशी पूजा सेवा करा, करून तुम्हाला प्रसाद देखील तसाच मिळो। श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।